ठाणे शहरात संपन्न झालेलं 96वे अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलन जरी 3 दिवसांचं असलं तरी नाट्य रसिकांसाठी ते एकूण 9 दिवसांचं होतं। 7 विविध ठिकाणी 7 रंगमंचांवर हे नाट्य संमेलन रंगलं। मुख्य 2 दिवसातील घडामोडीचा आढावा आपण मागील भागात घेतला आणि दुसऱ्या दिवसाची अखेर झाली होती कलावंत रजनी। बाबा रे, तुझं जग वेगळं, माझं वेगळं। नाथा माझ्यापेक्षा वयाने लहान, त्यामुळे त्यांनी असा खांद्यावर हात टाकलेला मला आवडत नसेल। हा म्हणजे माझा खांदा हा काय थोरले बाजीराव किंवा छत्रपती शिवाजी यांनीच हात ठेवण्याच्या लायकीचा आहे असा काही माझा समज नाही, पण नसे आवडत। तसंच त्याचं बाबा रे हे म्हणणं, या बाबा रे शब्दाच्या आजूबाजूला वत्सा तू अजाण आहेस, हा भवसागर दुस्तर आहे, ही दुनिया काय आहे तुला समजलेलीच नाही, अशी अनेक वाक्य गुप्तपणाने वावरत असतात। बाबा रे, दोष माझा नाहीये। त्या दिवशी मी वेलकम स्टोर्स मध्ये ब्लेड आणायला गेला असताना यदृच्छया तिथं शरयू सेफ्टी पिन आणायला आली होती। कोण शरयू? तुला शरयू माहित नाही? नाही। अजाण जीवा, तुला पार्ल्यात राहून शरयू माहित नाही? नाही। हे म्हणजे हॉलिवूड मध्ये राहून एलिझाबेथ टेलर न माहित असल्यापैकी आहे। अरे पण नाथा पार्ल्याला हॉलिवूड म्हणायचं म्हणजे? आणि शरयू म्हणजे काय पार्लेश्वराचं देऊळ आहे की नामजोशेटची खाणावळ? पार्ल्याच्या प्रत्येक सुपुत्राला ठाऊक। जे आपला देश सोडून, आपला धर्म सोडून पळून जातात, मग ते यहुदी असो, मुसलमान असो किंवा पारसी असो, ते आश्रय भारताचा घेतात आणि आम्ही त्यांना तो आश्रय देतो। अशा महान देशातून मी आलोय याचा मला अभिमान वाटतो। अधिवेशनाच्या प्रारंभी वेळ दर्शवण्यासाठी घड्याळाचे 10 टोले झाले। हे 10 टोले जगातील प्रमुख अशा 10 धर्मांचं प्रतीक आहेत। मला अशी उत्कट आशा वाटते की या परिषदेच्या सन्मानार्थ झालेला हा घंटानाद सर्व प्रकारचं धर्मवेड, धर्माच्या नावावर शस्त्राचा किंवा लेखणीच्या साह्याने केला जाणारा सारा छळ आणि माणसातील एकाच ध्येयाकडे जात असलेली असहिष्णुता, जातीभेद, धर्मभेद या सगळ्यांची मृत्यू घंटा ठरेल। आणि या परिषदेनंतर सगळ्या धर्मांमध्ये प्रेम, बंधुभाव आणि सामंजस्य निर्माण होण्यास आरंभ होईल। एवढं बोलून मी माझं भाषण संपवतो। धन्यवाद। मैं दिए जलाऊं, लेकिन मेरा मन नहीं करता, मेरा दिल नहीं मानता तन, क्योंकि मुझे अभी भी याद है वो दिन जब मैं स्कूल में पढ़ा करता था। शाळेमध्ये असताना इतिहासाचे सर आम्हाला धडा शिकवायचे। छत्रपती शिवाजी महाराजांनी हा किल्ला जिंकला, छत्रपती शिवाजी महाराजांनी तो किल्ला जिंकला, छत्रपती शिवाजी महाराजांनी हे युद्ध जिंकलं, छत्रपती शिवाजी महाराजांनी ते युद्ध जिंकलं, छत्रपती शिवाजी महाराजांनी अफजल खानाचा वध केला, शाहिस्तेखानाची बोटं छाटली। मी भारावून जायचो आणि नकळतपणे माझ्या ओठातनं तोंडातनं शब्द निघून जायचे, छत्रपती शिवाजी महाराज की जय, छत्रपती शिवाजी महाराज की जय। नाट्य क्षेत्रात एक विचारवंत कलाकार म्हणून ओळखले जाणारे अभिनेते शरद पोंक्षे यांच्या प्रकट मुलाखतीने 3ऱ्या दिवसांचा प्रारंभ झाला। सुसंवादक समीर लिमये यांनी त्यांची दिलखुलास मुलाखत घेतली। परंतु ज्या वेळेला आपण असं म्हणतो की सिरियल बघताना माणसं काही वेळा डोकं वापरतात, काही वेळा नाही वापरत, पण नाटक बघताना मात्र माणूस अत्यंत सतर्क असतो। त्या सगळ्या जाणीवा अगदी तन्मयतेने तो नाटक बघत असतो आणि नाटक बघताना त्याला असं सगळ्या एंट्री एक्झिटला रिझनिंग हवं असतं, प्रत्येक गोष्टीची कारणमीमांसा त्याला माहिती असते, हवी असते। नेमकं ह्या पार्श्वभूमीवर तुझा 20 वर्षाची जी कारकीर्द आहे
त्या कारकिर्दीत तुझं आणि मराठी नाटकाचं नातं नेमकं कसं आहे? खूप अतूट आहे नातं माझं. म्हणजे नाटकाशिवाय मी जगू शकत नाही. त्यामुळे किती मालिका केल्या तरी सातत्याने माझं एक तरी नाटक रंगमंचावर चालू असतं. अगदी लहानपणापासून फक्त नाटकच करता येत होतं, नाटकाशिवाय काही येतही नव्हतं. आणि निर्णय घेतला होता की SSC नंतर शिकायचं नाही, फक्त नाटक करायचं, फक्त अभिनेता म्हणून पुढे यायचं. जो मुद्दा मी मगाशी म्हटलं तसं की नाटकाचा प्रेक्षक हा खरंच तन्मयतेने नाटक बघतो. नाटक आणि सिनेमा ही एक शाश्वत कला आहे. ती चिरंतन आहे. 20-25 वर्षांपूर्वी पाहिलेलं नाटक आणि त्यातली भूमिका कधीच माणसं विसरत नाही. मालिका या कालचा एपिसोड आज लक्षात राहत नाही. त्यामुळे एखादी लोकप्रिय होते मालिका, त्यातला हिरो हिरोईनला इतकं वलय निर्माण होतं, पण ते काही काळापुरतं, ती मालिका असेपर्यंत. मालिका संपून 2-3 महिन्याचा गॅप पडला की त्या दोघांना कोणी ओळखतही नाही. अशी हजारो उदाहरणं आहेत गेल्या काही वर्षांमधली. पण नाटक जर तू माझं एकदा बघितलं असशील आणि नंतर 10 वर्षात माझं पुन्हा दुसरं काहीही पाहिलं नाहीस तरी 10 वर्षानंतर जेव्हा तू भेटतोस तेव्हा ते नाटक तुझ्या स्मृतीपटलावर ताजं असतं, कोरलं गेलेलं असतं. ही नाट्य कलेची ताकद आहे. म्हणून तर ज्योतिबा फुल्यांपासून सावरकरांपासून सगळ्यांनी स्वतंत्र भारतामध्ये भारत स्वतंत्र करण्यासाठी नाट्य या कलेची निवड केली आणि नाटकं लिहिली. नाट्य संमेलनात नक्की काय साध्य व्हायला हवं असं तुला वाटतं? म्हणजे संमेलन नक्की कोणाचं हवं? नाट्यकर्मींचं हवं का प्रेक्षक आणि नाट्यकर्मींचं हवं? मोठी मोठी नाट्य संमेलन होतात, इतके लाख रुपये खर्च केले जातात. पण आत्ताची काही उदाहरणं म्हणजे आमचा प्रकाश बुद्धिसागर आजारी पडले तेव्हा त्यांच्यासाठी पैसे जमा करावे लागले. किंवा एखादा कलावंत 30-35 वर्ष मराठी रंगभूमीवर काम करतो आणि त्याच्यानंतर तो काम करू शकत नाही शारीरिक थकव्यामुळं किंवा आजारपणामुळं. त्याच्यानंतर तो आणि त्याची बायको यांचं कुटुंब चालेल, 2 वेळचं ते सुखानं जेवू शकतील, कुणाही समोर भीक न मागता, लाचार न होता, एवढी अमाऊंट त्यांना देता आली पाहिजे. असं काहीतरी व्हायला पाहिजे. आहे तशी तरतूद आहे, पण ती अमाऊंट इतकी अल्प आहे की त्याच्यात तो पुरेशी नाहीये ती. एकीकडे नाटकांची संख्या जरी वाढत असली तरी सुट्टीचे दिवस वगळता इतर दिवशी प्रयोगाला प्रेक्षकांची संख्या ही अल्पच असते. गेला तरुण प्रेक्षक कुणीकडे या परिसंवादातून कलाकारांनी आपली मतं या ठिकाणी मांडली. अशा प्रकारची नाटक तरुणांची जी समस्या आहे, जी प्रश्न आहेत, कॉलेजचे प्रश्न असतील, शिक्षणाचे प्रश्न असतील, त्यांच्या प्रेमभंगाचे प्रश्न असतील, असे वेगवेगळे विषय त्यांच्या जीवाचे कुठे रंगमंचावरती येतात. आता मी 2-3 नाटकं आता 4-5 दिवसामध्ये बघितली. असं लक्षामध्ये आलं की अरे काय आहे की व्यक्तीमधली जे कुठलं कॅरेक्टर असेल त्याच्यामधलं सत्व आणि तत्व हे येतंय का? म्हणजे मग नाटककारांचाही दोष आहे का? पण मग नाटककार आत्ता व्यावसायिक रंगमंचाने करतात काय? मागणी त्याचा पुरवठा. आणि त्यामुळे ही जी समस्या निर्माण झाली आहे की तरुण वर्ग तो येत नाही. त्याच्यामुळे आणखी अजून कारणं आहेत. त्यांचे शाळेचे प्रश्न असतात, कॉलेजमध्ये जायचं असतं, मैत्रिणींच्या बरोबर गप्पा मारायचे असतात, समुद्रकिनारी जायचं असतं आणि असे अनंत प्रश्न आहेत. त्यामुळे हा जो तरुण वर्ग जो आहे त्यांच्या जिव्हाळ्याचं नाटक असेल तर मला वाटतं याचं जे नाटक आहे फेमचं ऑल द बेस्ट सेकंड, ती तरुण पोरं जी नाटकात काम इतक्या ऊर्जेने काम करतात त्या नाटकाला गर्दी होती. सगळ्याच नाटकांना गर्दी नसते असं काही सरसकट नाही. परंतु तुमचा प्रश्न बरोबर आहे की सर्वसाधारणपणे 50-55 वर्षाच्या पुढचाच प्रेक्षक वर्ग प्रामुख्याने जास्त संख्येने असतो. आणि हा आपल्या रक्तामध्ये मराठी नाटक माणसाच्या खरोखरच भिनलेला आहे का, हा एक कळीचा मुद्दा आहे. तुम्ही आजच्या या तरुण दिग्दर्शकांच्या फळीतलं आघाडीचं नाव आहात. आणि आता जसं सरांनी एक मुद्दा मांडला की व्यावसायिक नाटक, विशेषतः मराठी व्यावसायिक नाटक हे एका चौकटी बाहेर जात नाहीये का? बायको नवरा बायकोची मेवणी आणि ते लग्नाची काहीतरी गडबड या चौकटी बाहेर जात नाहीये का? तरुण दिग्दर्शक नाटककार तसा प्रयत्न करत असले तर त्यांना निर्मात्यांकडून तसा साथ मिळत नाहीये, तशी साथ मिळत नाही, असं काही आहे का चित्र? मला असं वाटतं की तरुण प्रेक्षक नाहीये ही फॅक्ट आहे. म्हणजे जरी तुम्ही तरुणांविषयीच्या समस्या मांडल्या तरीही त्यांना अट्रॅक्ट करण्यात कुठेतरी आपण कमी पडतोय. दुसरी गोष्ट, तरुण लेखक दिग्दर्शक म्हणून कितीही तरुणांची नाटकं लिहिण्याचा प्रयत्न केला तरी निर्मात्यांकडून साथ मिळतेच असं नाही.
कारण माझी पहिली 2 नाटकं जी होती, मीटर डाऊन नावाचं नाटक, जे आत्ताच्या सगळ्या ऍक्टर्स, डिरेक्टर्स आणि स्ट्रगलर्सवरचं मी नाटक एका रूममध्ये राहणाऱ्या त्यांच्याबद्दल लिहिलं होतं. त्याच्यानंतर मायक्रोवेव्ह चकणा नावाचं 5 तरुण मुलींवरचं, ज्या हायर कल्चरच्या मुली आहेत त्यांच्याबद्दल लिहिलं होतं. तर ती नाटकं बघून सगळे निर्माते मला नेहमी असं बोलायचे, म्हणजे ही खरी वाक्य आहेत, की अद्वैत तुझी नाटकं ना आम्ही येऊन बघतो, मला आवडतात, पण आई वडील, मुलगा, आजी आजोबा अशी फॅमिली येऊन बघण्यासारखी नाटकं नाही वाटत, असं एक तक्रार यायला लागली. नाटक करायला मला स्वतःला खूप आवडतं आणि माझी खूप इच्छा आहे की नाटकावर माझा उदरनिर्वाह पण चालावा. सो ही तक्रार जेव्हा निर्मात्याकडून आली तेव्हा मी साहजिकच हा विचार केला की उद्या काहीतरी पैसे मिळवायचे असतील तर मला थोडंसं काहीतरी कॉम्प्रोमाइज करायला पाहिजे. म्हणून मी मुद्दामून एक व्यावसायिक नाटक लिहिण्याचा प्रयत्न केला, ते म्हणजे फॅमिली ड्रामा. ते नाटक बघितल्यावर हेच निर्माते मला म्हणायला लागले, तू टिपिकल नाटक का लिहितोस रे, तुझ्याकडून तरुण मुलांची अपेक्षा आहे. आंतरमहाविद्यालयीन स्पर्धेमध्ये एकांकिका काय फक्त तरुणांच्याच होतात असं नाही, त्यात समस्या प्रधान होतात, वेगवेगळ्या लोकांच्या होतात, पण त्या तरुणांनी केलेल्या असतात आणि त्यांचा अप्रोच जो आहे त्यातली त्या गोष्टीकडे बघण्याची जी नजर आहे ती तरुणांची असते, म्हणून तिथे तरुण येतो. तर ही नजर जोपर्यंत आपण बदलत नाही, आणि मला असं वाटतं की व्यावसायिक नाटकाने ही चिंता करण्याची गरज नाही तरुण प्रेक्षक काय येत नाही, कारण ती त्यांची हेच गरज, म्हणजे तो बाहेर समाजामध्ये तरुण वाढतोय म्हणून तो यायला पाहिजे असं नाही. ज्याला नाटक माध्यमाची जादू कळलेली आहे तो प्रेक्षक येतोच नाटकाकडे. मग तो तरुण असेल, संख्येने कमी असेल, पण तो येतो. पण सरसकट तरुण येईल का, तरुणांची आजची गरज काय, आणि आजच्या एकूण जागतिकीकरणानंतरच्या 21व्या शतकातल्या दुसऱ्या दशकात आपण विचार करताना तरुण हा कुटुंबाच्या युनिटपासूनच तुटलेला आहे. घरामध्ये सुद्धा तरुणाची एक वेगळी स्पेस आहे, त्याचा एक लॅपटॉप आहे, त्याचा एक आयपॅड आहे, आयफोन आहे किंवा त्याचा मोबाईल फोन आहे, आणि त्याच्यात त्याचा विश्व आहे. आज तुम्ही इतके वर्ष लेखक, दिग्दर्शक, अभिनेता म्हणून विशेषतः सगळ्या स्थित्यंतर पाहत आहे, तर त्यावेळेला असं काही होतं आणि आता तरुण प्रेक्षक कमी झालाय, असं काही तुमचं निरीक्षण आहे का? गेला तरुण प्रेक्षक कुणीकडे, तर मी म्हणेन तरुण प्रेक्षक आज माझ्या समोर जो बसलेला आहे तो तरुणच आहे, आणि रंगमंचावर जे आहे ते तरुणच आहे. तरुण जो चौकट तोडून जगण्याचा प्रयत्न करतो तो तरुण, आणि आज विचारांची तरुणाई असलेला प्रेक्षक माझ्या समोर उपस्थित आहे असं मी मानतो. 80 दशकाच्या आधी लेखणी समृद्ध होती, परंतु त्यानंतरच्या काळामध्ये तांत्रिक गोष्टींना त्यांच्यावर भार देऊन लेखनशैली तयार झाली. ही मी चुकीचं म्हणणार नाही, परंतु विषयाकडे दुर्लक्ष व्हायला लागलं. त्यावेळी ही स्पर्धा होत्या, परंतु हाताच्या बोटावर मोजण्या इतपत होत्या. त्यावेळी वेगवेगळे प्रयोगासाठी धडपडायचे, नवनवे प्रयोग होत होते. काहूर, पार्टनर, अर्थ अनर्थ, चित्रकथी, दरवेशी, घोटभर पाणी, चिवदय दार उघड, ऍशिज बर्निंग, कैलासवासी पार्ले, असे वेगवेगळे आविष्कार मला पाहायला मिळाले. चांगोणा, इथेच ठाण्यातील असायलम, अंधार यात्रा, चिन्ह, रायाची रापी, कन्स्ट्रक्शन, असे वेगवेगळे आविष्कार पाहायला मिळाले. महाराष्ट्र राज्याचे सांस्कृतिक कार्यमंत्री विनोदजी तावडे यांचं रंगमंचावर आगमन झालं. त्यांच्या या सदिच्छा भेटीने सर्वच जण भारावून गेले. नाट्य संमेलनाचे आयोजक खासदार राजन विचारे यांनी त्यांचं स्वागत केलं. नाट्य क्षेत्राच्या संवर्धनासाठी सरकारच्या वतीने विनोदजी तावडे यांनी आपल्या भाषणात महत्वाची घोषणा केली. नाट्यगृह नाही तर पुढच्या 3-3.5 वर्षात प्रत्येक जिल्ह्यात एक नाट्यगृह हे सरकारच्या माध्यमातून उभं केलं जाईल. जी नाट्यगृह महानगरपालिका, नगरपालिकांनी बांधली आहेत आणि जी मेंटेन केली जात नाहीत, ती जर ते करणार नसतील तर राज्याचा सांस्कृतिक विभाग
ती मेंटेन करायला घेईल. म्हणजे काही खुर्च्या मोडल्या त्याचा नुकसान हे होता कामा नये. खरं म्हणजे मला नेहमीच प्रश्न पडतो की आजकालचे मी जे कलाकार पाहतो खूप चांगले असतात, पण एका स्पर्धेमध्ये पारितोषिक मिळवतात, मग नाटकात येतात, सिरियलमध्ये येतात, सिनेमात जातात आणि मग दिसतच नाही. याचं कारण जे थिएटर केलं पाहिजे, ती थिएटर आताची जी हिंदी मराठीतली सगळी मोठी नावं आहेत यांनी 10-10 वर्ष थिएटर केली आणि म्हणून त्यांना अभिनय असेल, म्हणून त्यांना कला असेल काय ते कळलं. पण ही थिएटर्स जी बंद पडत चालली आहेत, तर आपण आता रवींद्र नाट्य मंदिरामध्ये एक नाट्यगृह त्यातला हॉल हा केवळ थिएटरसाठी आपण त्यातला देतो आहोत, जेणेकरून खऱ्या अर्थाने खरे कलाकार त्या ठिकाणी पुढे येत्या काळात निर्माण झाले पाहिजेत. आणि तसंच नॅशनल स्कूल ऑफ ड्रामा सारखं महाराष्ट्र स्कूल ऑफ ड्रामा, मुंबईची दादासाहेब चित्रनगरी जी आहे, दादासाहेब फाळके चित्रनगरी, ती आता आपण रिनोव्हेट करतो आहोत. तर त्यामध्ये आपण एक महाराष्ट्र स्कूल ऑफ ड्रामा हॉस्टेल सकट जसं NSD आहे तसं आपण करणार आहोत, की जेणेकरून आज चांगले नाट्य कलाकार, चांगले या सगळ्या विषयातले तज्ज्ञ आपण उभे करता आले पाहिजेत. आणि मला असं वाटतं की चांगली नाटकं आली की चांगली गर्दी येतेच. म्हणजे चांगल्या नाटकांना म्हणजे अगदी परवा नवीन नाटकं आल्या आणि त्या नाटकांना गेल्यानंतर आपण पाहतो की त्या नाटकाकडे रसिकांची ओढ असते. फक्त अडचण अशी आहे की पहिली 15, 20, 25, 30 प्रयोग कधी कधी हे नाट्यगृह भरलेलं नसताना खेचावे लागतात आणि ती आपल्या निर्मात्याची क्षमता कधी कधी नसते. तर अशा अर्थाने कारण जोपर्यंत त्या नाटकाची चर्चा होत नाही तोपर्यंत प्रेक्षकवर्ग तिकडे येत नाही. आणि आता त्या नाटकाची चर्चा होत असताना सिरियलची चर्चा असते, सिनेमाची चर्चा असते. जसं मगाशी बोलताना किंवा मराठीची मुलं आता इंग्रजी शाळेत जायला लागल्यामुळे नाटकाचं कमी झालं काम, पण हिंदी शाळेत न जाता सुद्धा हिंदी सिनेमा चालतोच आहे. त्यामुळे माझं मत आहे की चांगली नाटकं, चांगली जी आली त्याला चांगला प्रतिसाद मिळाला आणि तरीही अजून चांगला आपण देऊ शकतो. म्हणजे बंगालनंतर आपली मराठी नाट्यभूमी अशी आहे की जी अजून तग धरून आणि आपण जर आता वेळेत ती नाही सावरली तर हळूहळू वीकेंड नाटकांकडे आता आपण जायला लागलो आणि ते लवकर घाईने थांबवलं पाहिजे. आणि म्हणून यासाठी परवा माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणले जसं कलेला राजाश्रय नाही तर कला ही राज पुरस्कृत असली पाहिजे. कला कुणाची आश्रित नाही, कला ही राज पुरस्कृत असली पाहिजे. असं सांस्कृतिक विभागामार्फत या नाट्य रंगभूमी चळवळीला खऱ्या अर्थाने या कलेला खऱ्या अर्थाने राज पुरस्कृत येत्या काळात करेन इतकंच नक्की सांगतो. खूप खूप धन्यवाद. आणि राजन विचारे तुमच्या सगळ्या टीमचं अतिशय चांगलं नाट्य संमेलन या ठिकाणी आपण बनवलं याबद्दल आपलं अभिनंदन. पद्मश्री शाहीर साबळे यांनी लोकसंगीताच्या माध्यमातून समाज प्रबोधनाचं मोठं कार्य केलं. पद्मश्री शाहीर साबळे यांच्या अकादमीने सादर केलेल्या वारसा असा लाभला या कार्यक्रमाने रसिक मंत्रमुग्ध झाले. अशी गाडी आणावी पुरख्याची पुरख्याची दोन चाकी, गाडी आणावी पुरख्याची पुरख्याची दोन चाकी, गाडी आणावी पुरख्याची पुरख्याची दोन चाकी, गाडी आणावी पुरख्याची पुरख्याची दोन चाकी. गोपीनाथ होत्या दंग
तोच आलस काश्मी रंग आणि गोळा करून वस्त्र सारी बसला चढून कळंबावरी अरे नको न्याहाळू नाट्य संमेलनाचा अखेरचा दिवस नेहमीच गाजतो तो खुल्या अधिवेशनानं. नवनवे ठराव या निमित्ताने मांडले जातात आणि ते संमत होतात. पुढील नाट्य संमेलनापर्यंत नाट्य क्षेत्राच्या संवर्धनासाठी विविध कार्यक्रमांचं प्रयोजन केलं जातं. घेण्यात येणाऱ्या हौशी राज्यनाट्य स्पर्धा आणि बालराज्यनाट्य स्पर्धांच्या नियमावलीत अनेक त्रुटी आहेत. बऱ्याच बाबींची अस्पष्टता याच्यामध्ये आहे. त्यामुळं हौशी कलावंत कायमच संभ्रमित अवस्थेत असतात. अनेक वर्षांची ही नियमावली दुरुस्त करणं खरं गरजेचं आहे अशी मागणी ही संमेलन करत आहे. माझे अनुमोदक सुनील ढगे यांनी याला अनुमोदन द्यावं अशी मी विनंती करतो. सतीश लोटके यांनी मांडलेल्या ठरावाला माझं पूर्ण अनुमोदन आहे. शिक्षण अभ्यासक्रमात नाट्यशास्त्र हा अभ्यासक्रम शिक्षण खात्याने अनिवार्य करावा अशी मागणी हे नाट्य संमेलन करीत आहे. शेपी नायकोड यांनी जो ठराव मांडला त्याला माझं पूर्ण अनुमोदन आहे. महाराष्ट्र शासनाच्या वतीनं हौशी नाट्य स्पर्धांना अनुदान दिलं जातं. या अनुदान देण्याच्या पद्धतीबद्दल बदल होणं खूप गरजेचं आहे. केवळ कागदपत्रांचा आधार घेत काही संस्था हे अनुदान मिळवत असतात, परंतु प्रत्यक्षात काम करणाऱ्या खऱ्या हौशी नाट्य संस्था या अनुदानापासून कायमच वंचित असतात. योग्य व कार्यरत संस्थांना अनुदान मिळावं म्हणूनच अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेची शिफारस असणं आवश्यक आहे. तरच या हौशी नाट्य संस्थांना न्याय मिळेल अशी आमची खात्री आहे. म्हणून नाट्य परिषदेची शिफारस अनिवार्य आहे, अनिवार्य करावी अशी मागणी हे नाट्य संमेलन करत आहे.
सतीश लोटके यांच्या ठरावाला आमचं पूर्ण अनुमोदन आहे. हौशी रंगमंचावरील अनेक नाट्यसंस्थांना नाटकाच्या तालमीसाठी जागा उपलब्ध होत नाहीत. त्यामुळे नाट्य चळवळीस बाधा येत आहे. ही अडचण दूर करण्यासाठी शासनाच्या तसेच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या जागी तालमीसाठी हॉल उपलब्ध व्हावेत अशी मागणी हे नाट्य संमेलन करीत आहेत. आमचे मित्र शिवाजी शिंदे यांनी मांडलेल्या या ठरावास मी सुनील लढे पूर्ण अनुमोदन देत आहे. 96व्या अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनाच्या निमित्तानं व परंपरेप्रमाणे खुलं अधिवेशन होत असतं. त्या खुल्या अधिवेशनामध्ये अनेक ठराव संमत केले जातात. जे ठराव या ठिकाणी उपस्थित झालेत, सूचक म्हणून ज्यांनी मांडलेत, ज्यांनी अनुमोदन दिलं, त्या सर्वांचे मनापासून आभार. त्याचबरोबर आपण सर्व रसिक प्रेक्षकांनी हे सर्व ठराव टाळ्यांच्या गजरामध्ये पास केलेत, त्याबद्दल आपले देखील मनापासून आभार व एक खुलं अधिवेशन संपन्न झालं असं मी जाहीर करतो. धन्यवाद. शहाण्णवाव्या अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनाच्या समारोप कार्यक्रमाला राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस उपस्थित होते. नाट्य परिषदेचे प्रमुख कार्यवाह दीपक करंजीकर यांनी समारोप कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले. 96 अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलन आज समारोपाच्या वळणावर आहे. हे संमेलन घ्यायचं ठरलं तेव्हा आमच्याकडे अत्यंत कमी अवधी होता, पण केवळ एका फोनच्या रिक्वेस्टवर इथल्या शाखेचे अध्यक्ष राजन विचारे आणि पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी हे संमेलन घेतलं आणि यशस्वी करून दाखवलं. याबद्दल नाट्य परिषदेतर्फे मी त्यांचे आभार मानतो. अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद ही 56 शाखा आणि 21,000 सभासद असणारी रंगभूमीवरची सगळ्यात मोठी मातृसंस्था आहे. थोडा तपशील आपल्याला सांगणार आहे, थोड्या काही समस्या मांडणार आहे आणि अगदी थोडक्यात. नाट्य परिषदेला 2011च्या रत्नागिरी संमेलनामध्ये महाराष्ट्र शासनाने 5 कोटीचं अनुदान जाहीर केलं. त्यातले 3.5 कोटी रुपये हे नाट्य परिषदेच्या दैनंदिन खर्चाच्या तोंड मिळवणीसाठी म्हणून कायम ठेव निधी म्हणून देण्यात आले होते आणि उरलेले जे 1.5 कोटी होते त्याच्यातले 75 लाख रुपये हे नाट्य परिषदेच्या संगणकीकरणाकरता आणि अत्यंत जुने असलेल्या ऑफिसच्या रिनोव्हेशन्स करता देण्यात आले होते. या दोन्हींचं रिनोव्हेशन नाट्य परिषदेने केलं आणि त्याचं बिल पण सरकारकडे सबमिट केलं. त्या आम्हाला 75 लाखाची प्रतीक्षा आहे, पण त्यातले 75 लाख जे ग्रंथालयाकरता देणार होते त्याच्याकरता नाट्य परिषदेला माननीय उदय सामंत यांच्या प्रयत्नातून FSI मिळाला आणि ते बांधकाम आम्ही केल्यानंतर ग्रंथालयाचे पैसे आम्ही शासनाकडे मागणार आहोत. नाट्य परिषद नेहमीच शासनाशी समन्वय साधून आपलं काम करत असते. शासनाने त्याला नेहमीच सकारात्मक प्रतिसाद दिलेला आहे. मी या संमेलनाच्या निमित्ताने पुन्हा एकदा विनंती करीन की शासनाने एक विशिष्ट प्रकारचं सांस्कृतिक धोरण जे ठरवलंय त्याच्याकरता नाट्य परिषदेच्या लोकांना जिथे बोलवावं, कलावंतांना बोलवावं आणि त्या सगळ्यांशी समन्वय करून आपण महाराष्ट्राकरता एक वेगळं सांस्कृतिक क्षेत्र उभं करू. मला हा विश्वास आहे की हे नक्की उभं राहील. ठाण्याचं नाट्य संमेलन अप्रतिमपणे केल्याबद्दल सर्व संयोजकांचे, मी स्थानिक कलाकारांचे आभार मानतो आणि आपली रजा घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा नाट्य संमेलनाचे स्वागताध्यक्ष ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथजी शिंदे तसंच आयोजक खासदार राजन विचारे यांनी सत्कार केला. ठाण्याचे आमदार संजय केळकर आणि नगरसेवक संदीप लेले यांनी देखील मुख्यमंत्र्यांचा सत्कार केला. ठाणे शहरात लवकरात लवकर मेट्रो धावावी म्हणून आमदार प्रताप सरनाईक यांनी मुख्यमंत्र्यांना मेट्रोची प्रतिकृती भेट दिली. केंद्रीय अवजड उद्योग मंत्री अनंत गीते, दैनिक सामनाचे संपादक खासदार संजय राऊत आणि व्यासपीठावरील इतर मान्यवरांचाही आयोजकांच्या वतीने स्वागताध्यक्ष एकनाथ शिंदे आणि आयोजक राजन विचारे यांनी सत्कार केला.
नाट्य परिषदेचे अध्यक्ष मोहन जोशी यांनी विद्यमान नाट्य संमेलनाध्यक्ष गंगाराम गवाणकर यांचा सत्कार केला. तसंच नाट्य संमेलनाचे आयोजक खासदार राजन विचारे यांनी माजी संमेलनाध्यक्ष रमेश देव तसंच आमदार केळकर यांचा नाट्य परिषदेच्या वतीने विशेष सत्कार केला. विधान परिषदेचे उपसभापती श्रीयुत वसंत डावखरे यांनी मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस, ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री स्वागताध्यक्ष एकनाथजी शिंदे, नाट्य संमेलनाचे विद्यमान अध्यक्ष गंगाराम गवाणकर, नाट्य संमेलनाचे आयोजक खासदार राजन विचारे आणि केंद्रीय अवजड उद्योग मंत्री अनंत गीते यांचा विशेष सत्कार केला. नाट्य संमेलनाचे आयोजक खासदार राजन विचारे यांनी समारोपाच्या भाषणात कृतज्ञता व्यक्त केली. मासुंदा तलावाच्या काठावरती एक नवीन परंपरा निर्माण करण्याचं काम आम्ही या माध्यमातून केलेलं आहे. सकाळी 6 वाजता मुख्यमंत्री महोदय, सकाळी 6 वाजता ठाणेकर रसिक मोठ्या संख्येने उपस्थित राहून ही सांस्कृतिक परंपरा जपण्याचं काम या मंडळीने या माध्यमातून केलेलं आहे. मी आपल्याला विनंती करतो की या मासुंदा तलावाच्या काठावरती एक एम्पी थिएटर आम्हाला या ठाणेकरांना एक वेगळी भेट म्हणून आपण आपल्या माध्यमातून द्यावं, जेणेकरून ही जी आम्ही गेले 10 दिवस ही परंपरा जपण्याचं काम आम्ही या माध्यमातून केलेलं आहे. या नाट्य संमेलनासाठी सांस्कृतिक खात्यातर्फे प्रतिवर्षाप्रमाणे अनुदान दिले जाणार आहे. मी आदरणीय मुख्यमंत्री महोदयांना विनंती करतो की या संमेलनासाठी यशस्वी होण्यासाठी या जे अनुदान देण्याचं जे मान्य केलेलं आहे ते मिळेल अशी आशा मी या निमित्ताने करतो. मी सांस्कृतिक कार्यमंत्र्यांना सुद्धा मगाशी येऊन गेले आज या कार्यक्रमाच्या निमित्ताने आणि त्यांनी सुद्धा आपल्याला आश्वासन दिलेलं आहे. अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या वतीने स्वागताध्यक्ष ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथजी शिंदे, नाट्य परिषदेच्या ठाणे शाखेचे अध्यक्ष आयोजक राजन विचारे, संमेलनाचे कार्याध्यक्ष आमदार प्रताप सरनाईक, स्वागत समितीचे अध्यक्ष ठाण्याचे महापौर संजयजी मोरे आणि नाट्य संमेलनाचे निमंत्रक नरेंद्र बेडेकर यांचा सत्कार केला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते शासनाच्या वतीनं नाट्य संमेलनाचे अध्यक्ष श्रीयुत गंगाराम गवाणकर यांचा सत्कार करण्यात आला. मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या हस्ते नेपथ्यकार बापू लिमये यांच्या गोष्ट नेपथ्याची या पुस्तकाचे प्रकाशन झाले. नाट्य संमेलनाचे अध्यक्ष गंगाराम गवाणकर यांच्या हस्ते नेपथ्यकार बापू लिमये यांचा सत्कार झाला.
संमेलनाच्या समारोप प्रसंगी स्वागताध्यक्ष एकनाथजी शिंदे आपल्या भावना व्यक्त करताना हे म्हणाले, नाट्य संमेलन ठाण्यामध्ये झालं याचा सार्थ अभिमान ठाणेकरांना आहे. हा ठाणेकरांचा गौरव आहे आणि खऱ्या अर्थाने ठाणेकरांचा बहुमान आहे. कारण ठाणे हे सांस्कृतिक वारसा जपणारं शहर आहे आणि म्हणूनच या ठिकाणी जेव्हा हे संमेलन होणार आहे असं ठरल्यानंतर मला वाटतं आम्ही मोहन जोशी साहेब होते, लता नार्वेकर मॅडम होत्या, खासदार होते आणि प्रताप सरनाईक होते. आम्ही उद्धव साहेबांची भेट घेतल्यानंतर उद्धव साहेबांनी देखील सांगितलं तुम्ही यशस्वी या ठिकाणी नाट्य संमेलन तुमचं होईल आणि निश्चितपणे मी देखील त्या कार्यक्रमाला येईल. मुख्यमंत्री महोदयांनी देखील त्याला अतिशय संपूर्णपणे पाठिंबा दिला, सहकार्य दिलं आणि त्यामुळे हे संमेलन यशस्वी झालेलं आहे आपल्या सगळ्यांच्या साथीने आणि सोबतीने. खऱ्या अर्थाने मुख्यमंत्री महोदय या ठिकाणी मासुंदा तलाव हे ठाण्याचं आकर्षण आहे आणि त्या ठिकाणी गेले 19, 20, 21 सकाळी 6 वाजता अतिशय या नाट्य संमेलनाचे कार्यक्रम जेव्हा सुरू होतात तेव्हा 5:30 वाजल्यापासून लोक त्या ठिकाणी बरगच 4-5 हजार लोक त्या ठिकाणी आपण पाहतो आणि गेले 3 दिवस आज मी स्वतः त्या ठिकाणी होतो आणि म्हणून ज्या ज्या ठिकाणी फक्त दादोजी कोंडदेव स्टेडियम येथेच हे नाट्य संमेलन होत नाही तर गडकरी रंगायतन, डॉक्टर काशीनाथ घाणेकर सभागृह असेल, या ठिकाणी ऐतिहासिक टाउन हॉल असेल, महाविद्यालय असेल, त्याचबरोबर शहराच्या इतर ठिकाणी देखील या नाट्य संमेलनाचे अनेक कार्यक्रम झाले आणि या सर्वच कार्यक्रमांना सर्व रसिकांनी भरभरून प्रतिसाद दिला आणि म्हणूनच हे आजचे नाट्य संमेलन यशस्वी झालेलं आहे. मला या संमेलनाचा स्वागताध्यक्ष म्हणून या ठिकाणी सगळ्यांचं स्वागत करण्याची संधी मिळाली. हा मी स्वतःचं मी भाग्य समजतो आणि खऱ्या अर्थाने या अखिल भारतीय नाट्य परिषदेचे मोहन जोशी आणि त्यांचे सर्व सहकारी यांचं मी मनापासून अभिनंदन करतो, त्यांना मनापासून धन्यवाद देतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. नाट्य परिषदेचे अध्यक्ष मोहन जोशी यांनी आपल्या भाषणात नाट्य क्षेत्राच्या भरभराटीसाठी आवश्यक गोष्टींच्या अपेक्षा व्यक्त केल्या. हा भूखंड सागर नियंत्रण क्षेत्रात समाविष्ट करण्यात आल्यामुळे त्याचा काही फायदा नाट्य परिषदेला झाला नाही. माझी कळकळीची विनंती आहे की आता आपण नव्यानं प्रसिद्ध होणाऱ्या विकास आराखड्यामध्ये विकसनशील क्षेत्रामध्ये किंवा शक्यतो रहिवासी भागामध्ये इतरत्र कुठेही 5 एकराचा भूखंड नाट्य परिषदेसाठी प्रमाणित करून ठेवावा, जेणेकरून नाट्य परिषद त्यामध्ये ज्या लोकांना घराची गरज आहे अशा लोकांसाठी पर्टिक्युलरली बॅकस्टेज घर बांधून आम्ही देऊ त्यांना. त्या कृपया ह्या गोष्टीचा गंभीरपणे विचार करावा. केंद्रीय अवजड उद्योग मंत्री अनंत गीते यांनी आपल्या भाषणातून अनपेक्षितपणे नाट्य परिषदेपुढे सहकार्याचा मदतीचा हात पुढे केला. नाटक अतिशय प्रिय आहे. कोकणातील कुठल्याही गावात आपण गेलात तर 2 गोष्टी आपल्याला प्रामुख्यानं पाहायला मिळतील. एक गावामध्ये देऊळ आणि देवळाच्या शेजारी रंगमंच. या 2 गोष्टी कोकणातल्या प्रत्येक गावात आपल्याला पाहायला मिळतात आणि म्हणून नाटक वेड्या या मराठी माणसानं या सांस्कृतिक नगरी ठाण्यामध्ये हे 96 नाट्य संमेलन ठाणेकरांनी यशस्वी केल्याबद्दल त्यांना मनापासून धन्यवाद देतो. आणि जरी सर्वांनी मागणी मुख्यमंत्र्यांकडे केली असली, माझ्याकडे कोणतीही मागणी केली नसली तरी सुद्धा एक नाट्यप्रेमी म्हणून मी नाट्य परिषदेच्या अध्यक्षांना मोहन जोशींना एक विनंती करतोय की तुम्हा सर्वांच्या पुण्याईनं, शिवसेना प्रमुख बाळासाहेबांच्या आशीर्वादानं आणि माननीय पक्षप्रमुख उद्धवसाहेब ठाकरे यांच्या सहकार्यानं देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकारमध्ये शिवसेनेला एकमेव मंत्रिपद मिळालं. ते भाग्य आनंद गीतेंना लाभलंय. आनंद गीते केंद्रामध्ये अवजड उद्योग मंत्री आहेत आणि त्याबरोबर सार्वजनिक उपक्रम असा विभाग माझ्याकडे आहे. देशामध्ये 292 सार्वजनिक उपक्रम आहेत
ज्यांचा कोट्यावधी रुपयांची उलाढाल होते, दरवर्षी जवळजवळ 2 लाख कोटी रुपये सरप्लस या माझ्या उद्योग जगताकडे आहेत. या उद्योग जगताकडे 2% CSR करता खर्च करण्याची सक्ती केली जाते आणि ते सक्ती करण्याचा अधिकार सुद्धा ज्या मंत्र्यांना आहे ते मंत्री आनंद गीते या व्यासपीठावर उपस्थित आहे. मी आपल्याला विश्वास देतो आहे की नाट्य परिषदेने माझ्याशी संपर्क करावा. या CSR मधून जे सहकार्य आपल्याला करता येईल ते निश्चितपणे करेन असा विश्वास देऊन आपली रजा घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. खासदार संजय राऊत यांनी आपल्या खुमासदार शैलीतील भाषणाने उपस्थितांची मनं जिंकली. अनंतराव गीते साहेबांनी मगाशी कोकणचा उल्लेख केला की कोकणातला, आमच्या कोकणातला नाट्य रसिक असेल, नाट्य चळवळ असेल, योगदान आहे ना, पण कोकणचा उल्लेख केलाय. मी विदर्भाचा उल्लेख करतो, मुख्यमंत्री बसले आहेत म्हणून. मराठी संगीत रंगभूमी ही अत्यंत वाईट काळामध्ये जिवंत ठेवण्याचं काम कोणी केलं असेल ते विदर्भातल्या आमच्या नाटकवाल्यांनी केलं. आमचे विद्याधर गोखले विदर्भातले, अमरावतीचे, पुरुषोत्तम दारवेकर नागपूरचे, असे अनेक, फैयाज शेख बसल्यात. विद्याधर गोखल्यांच्या अनेक नाटकात त्यांना मी पाहिलेलं आहे. संपूर्ण महाराष्ट्रातून ही परंपरा आहे. ते कोकण आहे, विदर्भ आहे, मराठवाडा आहे आणि आज तर मराठी नाट्य सिनेमावर तर मराठवाड्याचं राज्य आहे. संपूर्ण आपला महाराष्ट्र एक आहे आणि महाराष्ट्र एक ठेवण्याचं काम जर कोणी केलं असेल तर आपल्या नाट्य चळवळीने केलेलं आहे, रंगमंचाने केलेलं आहे, रंगभूमीने केलेलं आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या भाषणात नाट्य संमेलन यशस्वी करण्यासाठी झटलेल्या प्रत्येकाचे मनापासून कौतुक केले. आणि आताच संजय राऊत साहेबांनी सांगितलं की शतक देखील याच ठिकाणी केलं पाहिजे. आणि मी या निमित्ताने सांगतो की जर शतक तुम्ही या ठिकाणी केलं तर त्या कार्यक्रमाकरता मेट्रोमध्ये बसून आपण निश्चित येऊ. हा ठाणेकरांना माझा बिलकुल या ठिकाणी माझं आश्वासन आहे की शतकी नाट्य संमेलनाला आपण सगळे लोक मेट्रोमध्ये बसून त्या ठिकाणी जरूर येऊ. आणि मला खरोखर आज या निमित्ताने अत्यंत आनंद होतोय की ज्या प्रकारे वेगवेगळे कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केले. आणि कार्यक्रम तर खूप होऊ शकतात पण त्या कार्यक्रमांना रसिकांची तेवढीच दाद मिळाली पाहिजे. सकाळी 5:30 वाजता 6 वाजता 5-5 हजार लोक हे जमा होतात आणि त्या ठिकाणी अशा सगळ्या कलाकृतींचा आस्वाद घेतात. यापेक्षा उत्तम पावती ही नाट्य संमेलनाला दुसरी कुठलीच असू शकत नाही. आपण आयोजन किती भव्य करतो हे महत्वाचं नसतं, त्या आयोजनात किती लोक सहभागी होतात हे महत्वाचं असतं. आणि मला असं वाटतं की शेवटी कुठल्याही रंगकर्मीला, नाट्य कलावंताला किती चांगला मंच मिळाला यापेक्षा किती अधिक लोकांनी माझं नाटक पाहिलं हे अधिक महत्वाचं असतं. आणि ती खऱ्या अर्थानं पावती ही ठाणेकरांनी मोठ्या प्रमाणात या निमित्ताने दिली आहे. आणि म्हणून आपण एक अपेक्षा व्यक्त केली की मासुंदा जो तलाव आहे त्या ठिकाणी खूप सुंदर अशा प्रकारे सकाळी आपण ही आयोजन करू शकलात. आणि म्हणून या ठिकाणी एक एम्पी थिएटर झालं पाहिजे. तर ठाण्याचे आयुक्तांना मी या ठिकाणी अशी विनंती करतो की त्यांनी तातडीने त्याचा प्रस्ताव सादर करावा आणि जरूर राज्य सरकार त्यामध्ये पूर्ण मदत करेल आणि आपण या ठिकाणी एक एम्पी थिएटर हे तयार करू आणि त्या माध्यमातून अशा प्रकारचे अधिकाधिक कार्यक्रम हे होत राहिले पाहिजेत असा प्रयत्न आपण निश्चितपणे करू. मोहनजींनी अतिशय काही महत्वाच्या मूलभूत गोष्टी या ठिकाणी सांगितल्या. मग त्या कलावंतांना घरं देण्याच्या संदर्भातल्या असतील किंवा करंजीकरांनी या ठिकाणी सांगितलं की एक कशा प्रकारची नाट्यगृह ही तालुक्याच्या स्तरावर झाली पाहिजे याचं मॉडेल आम्हाला तुम्ही तयार करू द्या आणि त्या माध्यमातून या सगळ्या गोष्टी आपण करा. अनेक वेगवेगळ्या प्रकारच्या बाबी या ठिकाणी आल्या. पण मोहनजी माझ्या एक गोष्ट लक्षात आली की तुमची आणि आमची भेट ही नाट्य संमेलनाच्या समारोपालाच होते, मधल्या वर्षभरात होतच नाही. त्याच्यामुळे मागच्या नाट्य संमेलनात काय बोललो ते या नाट्य संमेलनात आठवतच नाही. आणि राजकीय माणसाची स्मृती
ही किती पक्की असते याचा पूर्ण अनुभव तुम्हाला आहे. मगाशी आमचे रमेश देव साहेब सांगत होते की एका स्टेजवर त्यांना सगळ्यांनी मिळून अनेक आश्वासनं दिली आणि त्यानंतर ते मंत्रालयात गेल्यावर प्रत्येकाने त्यांना सांगितलं तुमच्याकरता नाही तर कोणाकरता करायचं आणि कोणाच करता काही झालं नाही असं ते मगाशी सांगत होते. आणि म्हणून मला असं वाटतं की या सगळ्या गोष्टी आपण ज्या मागण्या केल्या ते योग्य आहे, पण या सगळ्या मागण्या जर आपल्याला निश्चितपणे प्रत्यक्षात उतरवायच्या असतील तर मी आपल्याला विनंती करतो की आपण एक या संदर्भातली बैठक घेऊ. मी सांस्कृतिक कार्यमंत्र्यांना बोलवतो, आपल्या पालकमंत्र्यांना बोलवतो, हे जे आमचे नाट्य क्षेत्रात काम करणारे सगळी मंडळी आहे, म्हणजे विचारे जी असतील किंवा आमचे संजय केळकर तर स्वतः कलावंतच आहे, त्यांनी आता याही संमेलनामध्ये चांगलं त्या ठिकाणी रामकृष्ण परमहंसांचं काम केलं असं मला समजलं. त्यामुळे आम्हाला काही दीक्षा वगैरे द्या, नाही विवेकानंदांसारखे तर थोडं तरी आमच्यामध्ये आलं तर आम्ही महाराष्ट्रात काहीतरी चांगलं करू शकू. आणि म्हणून असे जे सगळी ही जी मंडळी आहे या मंडळींसोबत आपण बसलो तर त्याचे दोन फायदे होतील. एक तर त्या ठिकाणी गोष्टी मार्गी लागतील आणि दुसरं असं आहे की तुमचे इतके समर्थक हे आमच्या मंत्रिमंडळामध्ये आणि आमच्या आमदारांमध्ये आहे की ते त्याचा पाठपुरावा करतील आणि त्या सगळ्या गोष्टी घडवून आणतील. आणि म्हणून मी आपल्याला विश्वास देतो की शेवटी कुठल्याही राज्याच्या विकासाचा जो आलेख आपण मांडतो, कुठल्याही समाजाच्या प्रगतीचा जेव्हा विचार करतो त्यावेळी ती भौतिक प्रगतीने त्या समाजाची किती प्रगती झाली हे मोजता येत नाही, तर त्यासोबत त्या समाजाची सांस्कृतिक प्रगती किती झाली आहे याच्या आधारावर खरा त्या समाजाचा विकास किती झाला याचं आकलन आपण करत असतो. मी आज पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचं अभिनंदन करतो. विशेषतः गंगारामजींसारखा एक अतिशय समर्थ अशा प्रकारचा लेखक या ठिकाणी आपल्याला ते अध्यक्ष म्हणून लाभले आणि त्यांच्या माध्यमातून जी एक सेवा या क्षेत्राची झाली आहे त्याबद्दल देखील त्यांचा मी गौरवाने उल्लेख करतो, त्यांचंही अभिनंदन करतो. आणि आपण या समारोपीय समारंभाला मला या ठिकाणी बोलवलं त्याबद्दल आपले सर्वांचे आभार मानून माझं बोलणं संपवतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. नाट्य संमेलनाचे अध्यक्ष श्रीयुत गंगाराम गवाणकर यांनी आपल्या समारोपाच्या भाषणात नाट्य क्षेत्राच्या भल्यासाठी काही अपेक्षा व्यक्त केल्या. की उद्या तुम्हाला जाणवेल की हे जे रस्ते फुलले होते, रंगमंच फुलले होते, तलाव फुलले होते, इथला रस्ता जे गजबज होती, उद्या तुम्हाला ना चुकल्यासारखं वाटेल. तर आमच्या ठाणेकरांनी गेले 1.5 महिना, फक्त त्यांच्या हातात 1.5 महिना मिळाला होता आणि या 1.5 महिन्यामध्ये हा जो काही चमत्कार करून दाखवला त्यावर ठाणेकरांना मी त्रिवार वंदन करतो. आज बाळासाहेब हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे आणि धर्मवीर आनंदराव दिघे असते आणि त्यांनी हा जर सोहळा पाहिला असता, हा उत्सव पाहिला असता, म्हणाले असतं ठाणेकर मावळ्यानो माझं वेगळं स्मारक बांधण्याची काही गरज नाही, हा तुम्ही उत्सव करतात, हा हेच आमचं स्मारक आहे. आता इथे आमदार आहेत, खासदार आहेत, मंत्री आहेत, सगळे आहेत की यांना जो निधी मिळतो त्यातला 10% निधी, 10 का 25% निधी आम्हा कलावंतांसाठी, रंगकर्मीसाठी राखून ठेवा. आणि जशी IPL जशी स्पर्धा होते ते प्रत्येक खासदाराने आणि आमदाराने आपल्या विभागामध्ये स्पर्धा घेतली आणि जे नाटक पहिलं येईल ते नाटक दत्तक घेऊन महाराष्ट्रावर त्याची बरोबर करा. असं जर झालं तर आमची व्यावसायिक रंगभूमी आज जी तोट्यामध्ये आहे तिला जरा काहीतरी आधार दिल्यासारखं होईल. आज रंगभूमी, बाल रंगभूमी जशी चित्रकला आहे तशी नाट्यकला ही पहिल्या इयत्तेपासूनच शिकवली गेली पाहिजे. आणि नाट्य शिक्षक शिकवण्यासाठी जे अकॅडमी म्हणजे ज्या स्कूला पाठवून जे शिक्षक बाहेर पडलेले त्यांनी शिक्षकांना प्रशिक्षित करावं आणि मग तेच शिक्षक नाट्यशास्त्र शिकवण्यासाठी त्यांना अपॉइंटमेंट करायची, असा एक भाग आहे. महाराष्ट्र हे असं एक जगातलं राष्ट्र आहे की गेली 55 वर्ष असं कुठलंही राष्ट्र नाही जगामध्ये की गेली 55 वर्ष सतत राज्यनाट्य स्पर्धा घेत आहे. आणि तिथूनच मी 7व्या स्पर्धेला मी एक स्पर्धक होतो, नंतर परीक्षेत झालो आणि कलावंत असल्यामुळे आज आपल्या बाजूला मला बसण्याचा मान मिळाला. हा जो कलावंत कला आम्ही कला जोपासत गेलो आणि या विश्वामध्ये कलेला, क्रीडेला आणखी सैनिकाला जो मानतो जगामध्ये कुणाला आहे. म्हणूनच आमची हे व्यावसायिक रंगभूमीला जेवढी आपल्याला मदत करता येईल तेवढी आपण करावी.
मी आता जास्त काय बोलत नाही. माझ्या अध्यक्षीय भाषणावर सगळं काय छापलेलं आहे. मला ऑफिसवर बोलवल्यास माका बोलूची संधी दिला त्याबद्दल ठाणेकरांचे आणि आपणा सर्वांचे मी आभार मानतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद. नाट्य संमेलनाला उपस्थित कलाकारांनी दूरदर्शनकडे आपल्या प्रतिक्रिया नोंदवल्या. अभूतपूर्व अशी सोय केलेली आहे. म्हणजे रसिकांच्यासाठी त्यांनी विविध कार्यक्रमाचं आयोजन केलेलं होतं. बाहेरगावून आलेल्या परगावांना आलेल्या सर्व पाहुण्यांची रंगकर्मीची अतिशय उत्तम अशी निवासाची व्यवस्था त्यांनी केलेली होती. भोजन व्यवस्था अप्रतिम होती. कार्यक्रम जिथं तिथे पाहावे तिथे कार्यक्रम होते. सांस्कृतिक कार्यक्रमाची भूक भागवण्याचं काम या खऱ्या अर्थाने या नाट्यसंमेलनाने केलेलं आहे. सर्व घटकांना या संमेलनामध्ये सामावलं गेलं. आदिवासी मुलं त्यांना देखील इथे आणलं गेलं. कॉलेजमध्ये जाऊन प्रत्येक कॉलेजच्या पोरांना हेही माहीत नव्हतं संमेलन काय असतं. इथपासून सुरुवात आमच्या ठाणेकरांनी केली आणि ठाण्याचं संमेलन अतिशय यशस्वी केलं. असं संमेलन प्रत्येक ठिकाणी व्हावं, सगळ्या घटकांना सामावून घ्यावं, त्यांना नाटकाची ओळख करून द्यावी. आज आदिवासी येऊन त्यांनी आपली कला सादर करणं इथे हे खूपच मोठी गोष्ट आहे. सो अशा प्रकारे एक अत्यंत उत्तम संमेलन बघायला मिळालं. मी बरीच वर्ष सगळीच संमेलनाला वारकरी म्हणून जातो, एक कलाकार रंगकर्मी म्हणून, पण हे संमेलन सर्वोत्कृष्ट होतं असं माझं म्हणणं आहे. संमेलन ठाण्यातलं ते 96 अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलन आहे. 3 दिवस सर्वांगीण यशस्वी झालेलं आहे. विविध घटकातील, विविध विषयातील, विविध समाजातील सर्वच प्रेक्षक वर्गसुद्धा इथं आलेला आहे. आणि एकपात्री विभागासाठी जी गेली 12 वर्ष नाट्य परिषद काम करते आहे त्याचा रिझल्ट यावर्षी फार चांगला लागला. महाराष्ट्रातून 40 एकपात्री कलाकार इथं सादरीकरण केलं. आणि या नाट्यसंमेलनात एक फलित की आम्ही डोंबिवली शाखेचे अध्यक्ष दिलीप गुजर आणि मी दिलीप खन्ना आम्ही दोघांनी मिळून एक असं प्रोडक्शन इथं लॉन्च केलं. त्याचा मुहूर्त काल गंगाराम गव्हाणकर यांच्या हस्ते झाला की ऑर्केस्ट्रा आणि नाटक याच्यामध्ये काहीतरी मनोरंजन पाहिजे, ते बजेटमध्ये बसलं पाहिजे, असं एक आम्ही स्टँडअप कॉमेडी शो हास्य दरबार असा सुरू केलेला आहे. आणि महाराष्ट्रातल्या सगळ्या शाखा ज्या नाट्य परिषदेच्या आहेत त्यांच्यासाठी आम्ही कार्यक्रम करणार आहोत. आणि त्याचं गणित फार चांगलं आहे व्यवहाराचं की आम्हाला 4 आणे द्या, आम्ही तुम्हाला 12 आणे मिळवून देऊ, अशा गुणात्मक पद्धतीने ते काम करणार आहोत. आणि महाराष्ट्रातील इतरही संस्था त्यात सामील होऊ द्यात. समाजासाठी पैसा निर्माण होऊ द्या. समाजाला त्याच्यातून काहीतरी वेगळं आणखी कोणाला काही करायचं ते करता येईल. आम्ही निमित्त मात्र होणार आहोत. आणि रोज जिंकण्यासाठी असं मी म्हणेल, दिवस फार कठीण आहे, टेन्शन फार आहे. रोज जिंकण्यासाठी एक नवा डाव पाहिजे. अरे हसणं इतकं सोपं नाही, माणसाच्या चेहऱ्याला हसण्याचाही सराव पाहिजे. अशा रीतीने रसिकांच्या उदंड प्रतिसादाने बहरलेलं 96वे अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलन संपन्न झालं.